तर मित्रांनो नमस्कार. मी निघालो होतो गोव्याला पहाटे 4ला निघालो होतो. मग काय गोवा म्हटलं की नादखुळा. मग लागली गाडी हवेला 100च्या स्पीडनं गाडी ताणत आपल्याला भेटली की लालपरीचा एक मस्त व्हिडिओ घेतला. मग निघालो पुढं म्हणलं चहा घेऊ. थोडासा चहा घेतला की बरं वाटलं. मग म्हणलं पंपावर जाऊ. पंपावर एकदा केली टाकी फुल. पेट्रोल होती गाडी. बसलं 4,000चं पेट्रोल भरल्या लागलो हायवे पण एक नंबर होता म्हणा. थोडंसं 250 किलोमीटर गेल्यानंतर म्हटलं पोटपूजा करून घ्यावी. पोटपूजा करण्यासाठी थांबलो. मग ऑर्डर दिली राईस प्लेटची ऑर्डर दिली की मस्तपैकी जेवण झालं. मग म्हणलं हनुमा मी घेतो गाडी. घेतला हनुमानं गाडी. मग हनुमा काय नुसता जंगलानं गाडी काढत होता. जंगल पण लय खतरनाक होतं बरं का. एवढं भ्या वाटत होतं की वाघाचे तो काय. मग कसं जंगलाच्या बाहेर पडल्यानंतर एक घेतला व्हिडिओ घेतल्यानंतर लागलो घाटात मी म्हणलं हनुमाला घेतो मी गाडी. घाटात मी गाडी घेतल्यानंतर पुढे लागले की ढगं सगळे रस्त्यावर उतरायला. मग मला वाटलं स्वर्गात आलो की काय. स्वर्ग तर भारी दिसतं. मग म्हणलं फोटो घेण्यासाठी थांबलो. मग तिथं पण मस्तपैकी एक व्हिडिओ घेतला. व्हिडिओ घेत असताना फोटो काढले. मग फोटो काढत असताना तेवढ्यात आला की मोठा पाऊस आल्यानंतर काय गाडीत बसलं. गाडी काढली काय समोरचं काही दिसत नव्हतं. वायपर तर फुल केलेले होते म्हणा. घाटामध्ये काय दिसत नव्हतं. पण पावसामध्ये गाडी चालवायला लईच मजा येत होती. मग म्हणलं पावसामध्ये आपला पण एक व्हिडिओ घेऊ. मग लावला लगेच सेल्फी लावला हनुमा काय नुसता दाढीवरच हात फिरवत होता गरगरा. थोडासा पुढे गेल्यानंतर लागला दुसरा घाट लागला की एवढा जीव वैतागला म्हणचाल. मग त्याच्यामध्ये पण सणानं 100च्या स्पीडनं गाडी ताणली. मग केली गोव्यामध्ये एंट्री. रस्ता तर एक नंबर होता गोव्याचा. गाडी पळवायला पण मजा येत होती. गाडी ताणली 100च्या स्पीडनं. लगेच पोचलो ब्रिजवरला पण एक व्हिडिओ घेतला मस्तपैकी. आणि ब्रिजचा व्ह्यू पण एक नंबर होता. थोडंसं तिथं थांबून फोटो वगैरे काढले पण फोटोचा व्हिडिओ घेतला नाही. मग काय मैनाला नेले की डायरेक्ट बीचच्या कडेला नेल्यानंतर लावली आपली मैना पार्किंगला काय जागा भेटत नव्हती म्हणा. तरी पण कसं करून लावली पार्किंगला. एकदा भूक तर लागली होती. 4 वाजले. जेवण बिवण करायला झाली संध्याकाळ झाली की मग काय औरत का चक्कर बाबू भैया. प्रशांत भैया तर काय पुऱ्या बघून नुसता डान्स करत होते. मग म्हणलं चला डान्स झाला होता पबमध्ये नाचून बिचून झालं. मग म्हणलं चला एक समुद्राच्या लाटाचा मस्तपैकी व्हिडिओ काढू. मग समुद्राच्या लाटाचा मस्तपैकी व्हिडिओ घेतला. म्हणलं चला रूमला जाऊ झोपायला. मग रूमला गेल्यानंतर मग सकाळी उठलो की निघालो लगेच फिरायला म्हणलं जाताना एक व्हिडिओ पण एक नंबर आला होता. डायरेक्ट बीचवरती आलो. मग म्हणलं एक माझा पण व्हिडिओ घेऊ छोटा. मग हनुमान मस्तपैकी एक माझा व्हिडिओ घेतला. मग मला आता थोडं पुढे जावं. मग शाहरुख खान स्टाईल मारावी. मग मस्तपैकी व्हिडिओ काढून झालं. मग म्हणलं चला पुढे जाऊ. थोडंसं पुढे गेल्यानंतर हनुमा काय पोरी बघितला की लागला की पाण्यात गडी नाचायला नुसता रपा इकडून तिकडे नाचला थोडासा. मग म्हणलं चला पुढे जाऊ. पुढे गेल्यानंतर दिसल्या की 2 रशियनच्या बाया. 2च होत्या पण कुठे गेल्या होते काय माहिती. त्यांचा पण थोडासा व्हिडिओ घेतला. मग हनुमाला म्हणलं माझा अजून एक व्हिडिओ काढ रे. समंदर में किनारा तू जो बिखरूं मैं. मग माझा व्हिडिओ काढून घेतला. मग म्हणलं चला पुढे जावं. मग थोडासा पुढे गेल्यानंतर म्हणलं आपण थोडासा व्हिडिओ घेऊ. व्हिडिओ घेत असताना एवढ्या छत्र्या दिसल्या. नुसत्या छत्र्या खाली मस्त आराम करत होते लोक. मग बीचवरला पण थोडा व्हिडिओ घेतला. बीचवर पण खूप लोक आले होते. लोक तर एवढे जमले होते की जसं काही जत्राचा जाऊ द्या हो. मग चला आपल्याला थोडं दुसरीकडे जायचं होतं फिरायला. मग निघालो लागेल दुसरीकडे. फिरायला निघाल्यानंतर हे काय समोरचं टेम्पोवालं काही साईड देत नव्हतं. 10 किलोमीटर ह्याच्या मग गेलो. मग पोचलो आपल्या ठिकाणी. मग इथं होती बोटिंगची रायडिंग. मग म्हणलं गाडी पहिल्यांदा आपण लावून घेऊ पार्किंग हुडकत 2 किलोमीटर समोर आलो. मग भेटली पार्किंग. मग मारलं लेफ्टला गाडी.
पार्किंगमध्ये आल्यानंतर काय पार्किंगला जागाच भेटेना, गाड्या. मग थोडंसं समोर गेल्यानंतर भेटली आपल्या पण गाडीला जागा. लावली गाडी आणि गेलो फिरायला. मस्तपैकी बोटिंगमध्ये फिरलं इकडं तिकडं. फिरणं झाल्यानंतर काय मग निघालो की पुण्याच्या दिशेने निघालो. मग मस्तपैकी पुण्याच्या जवळ आलेला एक व्हिडिओ घेतला. मग मित्रांनो, भेटू आता पुढल्या एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.